जवळपास 10,000 लोकसंख्या असलेल्या राधानगरी तालुक्यातील सरवडे या गावी बंद असलेल्या पोलीस दूर क्षेत्रासमोर आणि मुख्य रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगमुळे तसेच रस्त्यावरून भरधाव येणाऱ्या वाहन चालकामुळे सरवडे गावातील किरण सातापा कांबळे यांचा अपघाती मृत्यू झालाय। या घटनेमुळे वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या गावामध्ये मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी बँक, दवाखाने, 2 कॉलेज, तालुका संघ आणि जिल्हा संघ आहे। आजूबाजूच्या परिसरातून खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी येथे येत असतात। यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे। जवळपास 35 ते 40 गावांमधील नागरिकांची नेहमीच वर्दळ असते। पोलीस दूर क्षेत्रांमध्ये 42 गावे जोडलेली असून येथील पोलीस स्टेशन बंद आहे। तसेच निप्पाणी फौंडा हा राज्यमार्ग असून या रस्त्यावरून भरधाव वाहने नेहमीच जाये करीत असतात। यामुळे मोडकळीस आलेले पोलीस दूरक्षेत्राची इमारत नवीन बांधून येथे कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात ठेवावेत, अन्यथा रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पश्चिम महाराष्ट्र संघटक यशवंत कांबळे आणि जिल्हा सरचिटणीस भीमराव कांबळे यांनी प्रशासनाला दिला आहे। 29 तारखेला झालेल्या अपघाती निधनामध्ये किरण सातापा कांबळे हे मयत झाले असून त्यामध्ये सदर पोलीस स्टेशनच्या समोर हा अपघात घडला। या अनुषंगाने सदर पोलीस स्टेशन हे सातत्यानं बंद असते आणि त्याच्यासमोर जे होणारं पार्किंग आहे हे कोणत्याही प्रकारचं त्याला लगाम नाही। या ठिकाणी बँक, दवाखाना आणि बाजार वगैरे असे दारू दुकान असं सगळे एकत्र करीन असल्याने यामध्ये जे ट्रॉफिकची वाढ किंवा ट्रॉफिक जोरात मध्ये असते आणि यामध्ये भरधाव वेगाने चालवणारे मोटरसायकल स्वार हे युवक यांच्यावर कोणतेही पोलीस यंत्रणाचा दाट नाही। यापूर्वी सदर पोलीस स्टेशन सातत्याने उघडं असावं असे अनेक वेळा PSI किंवा DYSP साहेबांना निवेदन देऊन देखील त्यांच्यामध्ये कुठलाही बदल किंवा कुठेही तिथे माणूस नेमलेला नव्हता, दखल घेतलेला नाही। यातूनच हा सदरचा अपघात या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर पोलीस चौकी सातत्याने उघडा असणे किंवा ट्रॉफिकला लगाम असते किंवा ट्रॉफिकचा एक माणूस नेमणे अशी आमची या घटनेची मागणी आहे। हे असं न झाल्यास आपण तीव्र आंदोलन करून रस्ता रोको करण्याचा इशारा देत आहोत। लाईव्ह मराठीसाठी सरवडेहून संजय कांबळे।